नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही गाव्याच्या जत्रेला जात आहोत। तर तुम्हाला दाखवतो काय काय आहे त्या जत्रेत तिकडे। आता सध्या तरी आम्ही जात आहोत सगळेजण चालत ते बघा। तर ही आमची जालगावची काठी आहे। त्या काठीसोबत आता जायचं आहे गाव्यात। तर आता सगळी गावातली मंडळी जमलेत ते बघा। आता काठी उतरवतील आणि गाव्याला जायला निघतील सगळेजण। काठी सोडत आहे। आता काठी उतरवलेले आहेत। आता पटापट दोऱ्या गुंडाळतील। आता काठी उतरवलेले, आता जाऊ आम्ही गाव्याला सगळेजण। आता आम्ही गाव्याला निघालोय बघा। तर बघा आम्ही शेंड्याला लोड आहे, मागं शेंड्याला लोड आहे। हे बघा कसं आहे जायचं। कांदी काय कांद्यावर काय हे बघा। जत्रेला जायला काठीसोबतच मजा असते। तुम्हाला दाखवतो काय मजा येते। तर ही बघा आमची जालगावची काठी केवढी मोठी आहे ती, आणि कसे नेत आहेत गावातले लोक ते। रानात ना वाट आहे जत्रेला जाण्यासाठी बघा। एकदम आता ब्रिज लागलं। बघा कशी वाट आहे ती। रानावनातनं जायला लागतं जत्रेला जाण्यासाठी। ती बघा वाट बघा कशी आहे ती। ब्रिज आहे एक छोटासा। जवळपास गाव्याला जाण्यासाठी पाऊण तास चालावं लागतं। पाऊण तासात आम्ही अर्धा तासात धावधावत आणली काठी। हा बघा ब्रिज बघा कसा आहे तो, कडेला डायरेक्ट खालती। आणि पण सगळ्यांना हौस असते त्यामुळे काय वाटत नाही रस्त्यानं असं एवढा चालताना। आम्ही पण बघा कसे येत आहोत हे बघा। तर फायनली आम्ही गाव्यात आले होय बघा। काठी आता पटकन उभी करतील आमची जालगावची, आणि पाठोपाठ गमावण्याची काठी सुद्धा येईल।
आधी गव्याची गाठी उभी आहे, आता जालगावची आमची गाठी उभी होईल आणि नंतर गिमवण्याची गाठी येते मागणं अजून. आता गाठी उभी करताय ती. काठी सुद्धा आली आहे, तर ती सुद्धा उभी राहील काठी. हे बघा गिमवण्याची काठी सुद्धा उभी राहते आता. गिमवण्याची गाडी सुद्धा आता उभी राहते. आता जत्रेला सुरुवात होईल. तीन भैरीदेव आहेत आमच्या गावाचे. सर्व भाविकांचं पुनश्च एकदा. आणि हा भैरीदेवाचं मंदिर आहे. तर जत्रेत काय काय ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे खेळण्यांचे दुकान आहेत, इकडं प्रसादीचे इकडे दुकान आहे तिकडे. या यात्रेची संधी आपल्याला जालगाव किंवा आणि गवे गावाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ती खरेदी या यात्रेचं यश आहे. आपण जेवढी जास्तीत जास्त हे बघा विविध प्रकारचे खेळण्यांचे दुकान आहेत. प्रेम काहीतरी घेतोय. काय घेतोय प्रेम? बंदूक कशी आहे ती? बघताय ट्रेन. पुढच्या दुकानात बघूया काय काय. बघा कशा प्रकारे जत्रा असते. तर आता काट्या सुटतील थोड्या वेळाने. परत जालगावला जायचं आहे जत्रेची गाठी घेऊन. तर आता पहिली गिमवण्याची गाठी सुटल, त्याच्यानंतर जालगावची गाठी सुटल. तर ही बघा गिमवण्याची काठी आता उतरवत आहे. आता पटापट दोऱ्या बांधतील गाठीला आणि गिमवण्याला जाईल ही गाठी. हे बघा काठी आता गिमवल्याला जाते आणि आमच्या आता जालगावची काठी उतरवतील. मग तिला घेऊन आम्ही जालगावला जाऊ. तर आमच्याकडच्या तिन्ही जत्रा खूप भारी असतात. जालगाव, गवे आणि गिमवणे. भरपूर भाविक इथे दर्शनासाठी येतात भैरदेवाच्या आणि खूप मजा असते इकडे जत्रेला. तर शेवटी प्रेमने 50 रुपयाला ते घेतला आणि 70 रुपयाची वस्तू. बास
50 शिवाय त्यानं हटला नाही आणि 50लाच घेतला त्यानं. आणि हा काय अक्षून काहीतरी घेतला नाही काय हा एक मारतो काय आहे तो बघू दे काय करायचं यार मारशी. तर आमचे आता काठी उतरवत आहेत. आता पटापट बांधतील तो. आता आमची जालगावची काठी सुद्धा निघाली आहे जालगावला जायला. आता आम्हाला पाऊण तास चालत जायचं आहे जालगावपर्यंत. बघा आता आमचा जोश बघा किती आहे तो जत्रा संपल्यानंतर. तर अक्षय बघा आला इथं काठीसोबत आणि काठीला खांदा पण नाही लावत आहे. बघा 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 आता कुठं शेंड्याला जात आहे. काय सांगायचं त्याला. आमच्याकडं भारी मजा असते जत्रा म्हणजे. हे बघा कसे नेत आहेत ते काठी. फायनली पाऊण तास चालून आम्ही मंदिरात आले आहो. बघा कसे सगळ्यांचे चेहरे बघा कसे झालेत. पण देवासोबत असल्यामुळे काय कोणाला वाटत नाही. उत्साह बघा अजून टिकला आहे. काठी आले आमच्या आता गावात. हे 3 दिवस जत्रेचे आमच्याकडे खूप मजा असते. तर हा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.